बेळगाव शहरातील सन्मान हॉटेल मागील गांधी भवन येथे आयोजित आजपासून पुढील 3 दिवसीय इंडिया पोल्ट्री एक्स्पोला सुरुवात झाली आहे। तेजस्वी इव्हेंट तसेच वेस्टर्न इंडिया पोल्ट्री असोसिएशनतर्फे या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सोमवारी क्वालिटी अॅनिमल फीडचे डायरेक्टर संजीव शामराव देशपांडे, पोल्ट्री फार्मर्स आणि ब्रीडर्स असोसिएशन एमएच संस्थापक अध्यक्ष वसंत कुमार, अॅनिमल हेल्थ व वेटर्निटी सर्व्हिसेस बेळगावचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर राजीव कुलेर, क्वालिटी अॅनिमल फीडचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर पवार, खानापूर तालुका पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। शहरी भागातील कुक्कुटपालन उत्पादकांच्या व्यवसायात विकसित होत असलेल्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रांची माहिती देणे या उद्देशाने हे प्रदर्शन हैदराबाद, कोलकाता, बेंगळूर, नाशिक अशा महानगरांमधून आयोजित केल्या जातात। यंदा बेळगावात प्रथमच या प्रदर्शनात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास 50हून अधिक कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। क्वालिटी के सानिध्य में बेलगाम में आप सभी आगंतुकों का बहुत बहुत स्वागत। शिवशंकर धारा के विपरीत चलकर ऐसे आयोजन महानगरों की अपेक्षा उन स्थानों में करते हैं जहां पोल्ट्री की वृद्धि की आवश्यकता है और ज्ञान की आवश्यकता है। ऐसे आयोजनों में आने वाले हमारे फार्मर बंधु वो होते हैं जिनकी शुरुआत कुछ कम संख्या से होती है, लेकिन धीरे धीरे बढ़ के वो भी बड़े हो जाते हैं, क्योंकि प्रकृति का नियम है, एक बीज ही आगे चल के बड़ा वृक्ष बनता है। बड़े बड़े आयोजनों में बड़े बड़े वृक्षों के लिए आयोजन करना उतना आवश्यक नहीं है जितना एक बीज को संरक्षण देना, एक बीज को वृक्ष बनाना। तो ऐसे आयोजन सेमी अर्बन एरिया या रूरल एरिया में करने का मतलब यही है कि पोल्ट्री का विकास चारों ओर हो, भारत के हर क्षेत्र में हो। और यही सपना था हमारे परम आदरणीय, परम श्रद्धेय पद्मश्री डॉक्टर पी.वी. राव का, कि वे चाहते थे कि भारत के कोने कोने में पोल्ट्री का उद्भाव हो, उद्गम हो और हर व्यक्ति इसे अपनाकर अपने जीवन उत्तम क्वालिटी से जी सके, जैसा कि सबकी इच्छा होती है। My ambition is to mainly bring technology, knowledge, education and awareness to the farmer of this area at grassroots level by organizing such exhibitions in areas closer to and affordable by the farmer and industry together to gather and meet. We have received several feedback that the exhibitions conducted in class cities have exorbitant cost of travel, stay, and which prevents an average farmer to really attend such a fair. The poultry industry offers not only employment to people of this industry but also provides a unique form of nutrition which is badly needed by the growing population of Bharat. Our government's aim of doubling the farmers' income is something that we strive to achieve and have it as our objective. The expert present here will be able to impart a unique knowledge and information that is going to be extremely helpful to all the farmers present here in understanding and producing this high quality of animal protein in a safe and sustainable way, which is the future of nutrition. या प्रदर्शनात कुक्कुटपालन खाद्य, औषधे, उपकरणे उत्पादित असणाऱ्या प्रमुख कंपन्यांनी सहभाग घेतला आहे। कुक्कुटपालन उत्पादने, अंडी, चिकन याविषयीचे सर्वसामान्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे, त्यांची दैनंदिन आहारातील उपयुक्तता शेतकऱ्यांना समजावून सांगणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे। प्रदर्शनाच्या काळात कुक्कुटपालन तज्ज्ञांची कुक्कुटपालन व्यवस्थापन, रोग आणि निदान अशा विषयांवर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत। बुधवार दिनांक 9 रोजी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे। हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा येथील कुक्कुटपालन उत्पादकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। बेळगावी
जेव्हा क्वालिटीवाले फीड चालू केले त्याच्या हळूहळू त्याने मोठा व्याप केला आणि आता इथं ब्रॉयलरचे मार्केट कमीत कमी खाणारी नसतं तरी इथं उत्पादन करणारी जवळजवळ 25-1 लाख पक्षी ब्रॉयलर इथं तयार होते बेळगाव जिल्ह्यामध्ये आणि इथं माल गोवापर्यंत जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत येते सगळ्याकडं फिरते. ही गोष्टी चांगलं सेंटर आहे. इथं लोक मेहनत करणारे लोक आहेत. इथं पोल्ट्री फार्मिंग चांगल्या पद्धतीनं वाढू शकणार असा उद्देशानं जी वेळेला पोल्ट्री वाढायची कसं म्हटलं तर कमीत कमी असलं एक्झिबिशन घडले म्हटलं तर लोकांच्यापर्यंत हे निरोप जाते आणि ह्याच्यात सुखसुविधा काय पाहिजे आणि हे धंदे करण्यासाठी हे काय मदत लागणार हे सगळं मदत इथं उपलब्ध होईल. हे झालं म्हणलं तर आता जवळपास हे जे 25 लाख आहे परत आणखी 2-3 वर्षामध्ये 50 लाख सुद्धा होऊ शकणार आहे. एवढं मार्केटचं स्कोप आहे. हे स्कोप आहे त्याच्यामध्ये कोणतरी पुढे पडून हे केल्याशिवाय होणार नाही. म्हणून आम्ही शिवशंकरजी जेवण बेळगावीमध्ये करू का म्हटलं तर मी हुबळीपेक्षा बेळगावी सेंटर प्लेस आहे. बेळगावमध्ये केलं तर तिन्ही राज्य कव्हर होते. गोवा कव्हर होते, कर्नाटक होते आणि महाराष्ट्र पण थोडंफार कव्हर होते. आणि आता हे सगळं सुरुवातीला थोडंफार कमी प्रमाणात असलं तरी हळूहळू मार्केट वाढणार. आम्ही ज्या वेळेला 78ला मिरजेत आलो त्यावेळेला फक्त तिथं 3 लाख पक्षी होता आणि 5 वर्षामध्ये ते जवळजवळ 36 लाखापर्यंत आम्ही नेले आणि 36 लाख मार्केट होता आणि मुंबईमधला जवळजवळ 30 ते 40% अंडी जी आहे बॉम्बेच्या अंडीच्या रिक्वायरमेंट ते मिरजेतनं पुरवत होतं. असं मार्केट वाढते. इथं बेळगावसुद्धा असंच वाढलेलं आहे. गोवा इथं सपोर्टिव्ह आहे म्हणून ते मार्केट वाढलेलं आहे. हे असं करताना आपण सगळं शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल शेतकऱ्याला उपयोग आहे. आमच्याकडे जवळजवळ 1500 ते 2000 फार्मर होते. त्यांच्या आम्ही हे होता अंड्याचे पैसे नाही मिळाले तरी खत त्यांना शेतीमध्ये उपयोग पडत होता. असं मल्टीपर्पजच्या मल्टी इन्कम दोन इन्कम येत होतं म्हणून शेतकरी भरपूर धंदा वाढवला आणि हे वाढवताना पुढचे हळूहळू स्केल अप झाले. 5000 2000 वाले बंद झाले आणि 1,00,000 1.5 लाख 2 लाख पक्षीवाले आले. असं ग्रोथ होत गेलेलं आहे. तसं इथं पण बेळगावीला होणार आहे आणि शिवशंकर पहिला एक्झिबिशन केले आणि पुढच्या 2-4 वर्षामध्ये आणखीन 2-4 एक्झिबिशन व्हावे येतात आणि इथं प्रगतीपथावर होऊ दे असं मी शुभेच्छा देतो शिवशंकरना. So lot of activity we are doing, and apart from these, not only mere activities but some concrete activities also we are doing, bridging the gap between the industry and the producers to the policymakers and the lawmakers. Recently you must have seen circulating message about the compensation and the vaccination about the avian influenza virus. So we did lot of research on that, almost 29-page technical research and recommendations provided from the VIP to the central government along with other associations. Yes, there are many associations working upon it. Everyone has their described roles. So being a technical, we are doing our role. So that also we did. We are also going to launch our dedicated YouTube channel to promote what is the scientific poultry in India. Looking to the global market, and as far as whatever the countries I have visited and seen their poultry, I feel proud. We are a quality producer, and not only quality producer, but we are producing a scientific poultry. So if you look at the foreign countries, many of them have seen the outside farms, even in the western side. So they totally depend on the technology. But as Bivurao sir said, okay, हमें मुर्गी से बात करनी चाहिए. That's what exactly where our management is doing here. Whenever you go to the farm visit, our doctors are here, the technicians are there. When you go to the farm visit, we can understand what is the exact problem in the sale, whether it is management, is it related to technical, whatsoever. So we talk every day with our birds. That is what we have a connect with our bird, and that's the reason Indian poultry is far, far better than any of the automated or the so-called fancy producers. Yes? As Kumar sir was mentioning, 40 years back when we started our industry or feed manufacturing in Belgaum, there were hardly 4 or 5 poultry farmers in and around Belgaum. Now almost 25 lakh birds of broilers and quite a huge amount
we have done in last 40 years as a poultry farmers and feed manufacturers. It's a great achievement. The only result behind this success is all the contribution from the poultry farmers, a good atmosphere in and around Belgaum, a moderate climate, and a good support from the animal husbandry department. They always supported us and all the poultry farmers when we were in the crisis. So I thank you very much to animal husbandry department. This is the first event Mr. Shiv Shankar is arranging, and this is a good opportunity for all the poultry farmers which they have given, so that the people who cannot go to Hyderabad or beyond places, so all the cage manufacturers or vitamin manufacturers or feed manufacturers or integration companies have come here, so it is a good opportunity for them as well to have a good interaction. Tomorrow there is a technical session also, so there will be a good interaction with the technical support as well. I thank Mr. Kumar and India Poultry Expo for arranging this. I wish them all the success in future, and I request them to continue this activity every year so that the poultry farmers in our area get benefited.